आम्ही असं ऐकलंय की सुनील पाल सध्या स्ट्रगल करतायत. आम्ही असं ऐकलंय की सुनील पाल कॉन्ट्रोवर्सीज मध्ये अडकलेले आहेत. तुमचा हा जो डाऊनफॉलचा पिरियड होता, नक्की काय घडलं होतं? डाऊनफॉल तो असं झालं की याला आता नवीन शब्द झाला, डाऊनपाल. त्याच्यामध्ये कबाडीचं काम असो, ते कडियाचं काम असो, माती गोट्याचं, खड्डे खोदणं, पेंटिंग करणं, हे करणं, जे काही काम असणार ते केले. फिल्म कसं बघायचं की त्या थिएटरमध्ये जे काम करायचे कर्मचारी त्यांच्याशी मैत्री करून घेतली. अच्छा. त्यांना काका काका त्यांना पान आणून दिलं, की त्यांचे हात पाव चेपून दिले, की त्यांना गोड गोड बोललं की हे जाऊन बस तिकडं, हे सीटमध्ये बसायचं नाही, त्या तिकडं ते खाली बस जमीन कुठेतरी. ठीक आहे. त्याच्यामध्ये असं आम्हाला अपमानसारखं कसं कधी कधी वाटलंच नाही कुठल्या गोष्टी. नमस्कार, मी जयंती वाघधारे. आम्ही असं ऐकलंय मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आम्ही असं ऐकलंय मध्ये आपल्या सोबत आहे प्रसिद्ध अभिनेते आणि कॉमेडियन सुनील पालजी. सुनीलजी नमस्कार, मी सुनील पाल, तुमचा कॉमेडीचा लाल. आणि आज जयंती वाघधरेला सक्सेस मिळाला आहे. तिने एक आज वाघ धरलेला आहे. ओ येस. पण मला या वाघाची स्टोरी खरं तर एक्सप्लोअर करायची आजच्या या पॉडकास्टमध्ये. सर, अनेक चर्चा आहेत तुमच्या बाबतीत आणि आम्ही असं ऐकलंय की सुनील पाल सध्या स्ट्रगल करतायत. आम्ही असं ऐकलंय की सुनील पाल कॉन्ट्रोवर्सीज मध्ये अडकलेले आहेत. आम्ही असं ऐकलंय की सुनील पाल सध्या खूप स्ट्रगल करतायत, त्यांच्याकडे काम नाहीये. सर, ह्या गोष्टी किती खऱ्या आहेत या मला आज ऐकायचं. अर्ध्या खऱ्या, अर्ध्या खोट्या सुद्धा असू शकतात. मला असं वाटतं की मला माझ्या कामामध्ये किंवा माझ्या कामाच्या लोकांनी मला कुठेतरी गुंतवून ठेवलेलं आहे. काहीतरी त्यांचा ग्रुपबाजी चाललेला आहे, काहीतरी गुटबाजी चाललेलं आहे. जसं अँकरमध्ये तुमचं असणार की बाबा तिला जरा अवॉइड करा, तिला जरा यूज नको द्यावा, तिला जरा एक्सपोज, तिला कुठल्या इंटरव्ह्यूमध्ये हायलाईट करू नका. असं माझ्या ग्रुपमध्ये सुद्धा, स्टँडअप ग्रुपमध्ये माझा जो ग्रुप आहे जवळपास 20-25 वर्षाचा ग्रुप, जे माझे सिनियर ज्युनियर म्हणा, त्यांच्यामध्ये काहीतरी कोण आहेत सर हे ग्रुप्स? पण ज्यांच्यासोबत तुम्ही अनेक वर्षांपासून. क्राऊड, नॉट प्राऊड. आणि क्राऊडचा चेहरा नसतो. एखादा चेहरा किंवा एखादं नाव सांगू शकत नाही, पण ते सर्वच 90% लोक त्यांनी एक ग्रुप बंदी केली की बाबा याला अवॉइड करा, सिनेमामध्ये अवॉइड करा, टी व्हीमध्ये अवॉइड करा, स्टेजमध्ये सुद्धा अवॉइड करा. अच्छा. हो. आणि याचं काही दिसलं, छोटं मोठं काही झगडा दिसला, काहीतरी उगाच त्याचं बोलणं दिसलं किंवा काही भलतं काही वक्तव्य दिसलं, त्याला हायलाईट करा, त्याला ग्रुपमध्ये पाठवा की बाबा हा बघा कसं करतो. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय तुम्हाला टार्गेट केलेलं. येस. पण सर, मला एक सांगा, साधारण 2017-18 पर्यंत तुम्ही फिल्म करत होता आणि त्याच्यानंतर तुम्ही गायबच झालात. जे मागे जी घटना घडली, दिल्लीमध्ये तुम्हाला किडनॅप करण्यात आलं होतं, तर काय प्रकार आहे हा? नक्की काय घडलं होतं त्यावेळेला? किडनॅपिंगचं मी जर सांगायचं झालं तर मला 2 ऑक्टोबर 25 डिसेंबर 2 डिसेंबर 2025 मध्ये एक कार्यक्रमासाठी बोलवलं होतं. तो कॉलच फ्रॉड होता, म्हणजे ते किडनॅपर्सच कॉल होता. त्यांनी माझ्याशी पेमेंटबद्दल बोलले, ते तिकीटबद्दल बोलले, सर्व काही बार्गनिंग वगैरे करायला लागले आणि जेन्युइनच वाटले मला, कारण त्यांच्या आधी सुद्धा 20 वर्षापासून मी शोज करतो, अशीच आमची बोलणी होती. करेक्ट. काही त्याच्यामध्ये वावगळ मला दिसला नाही. बरोबर. त्याच्यामुळे मी गेलो, पण ते दिल्लीच्या नंतर मेरठ हायवेवर त्यांनी गाडी बदलली की ही गाडी आपल्याला नको, दुसरी गाडी. तो ड्रायव्हरनी मुंबई ते दिल्ली प्रवास केला बाय फ्लाईट. मी त्यावेळी बिहारमध्ये होतो, एका दिवसाआधी सीतामढीमधून. तिथून मी दिल्लीला गेलो आणि ती गाडी, मला फोन आला की ही गाडी सोडून द्या, आता एक तुम्हाला दुसरी गाडी भेटणार. ती दुसरी गाडी आली, मी ही सोडून दिली. त्याच्यामध्ये बसलं, ते किडनॅपर होते. अशाच पद्धतीने त्यांनी मुश्ताक खान साहेबांसोबत सुद्धा केलेलं आहे. त्या टीमचं असं टार्गेटच होतं. पण मग काय केलं त्यांनी गाडीत बसल्यानंतर? बसलं, माझं थोडा वेळ चालले, ते रात्र होऊ दिली, थोडासा 1-1.5 तास चालली गाडी. ते मला बोलतो की दिल्लीतून आपल्याला बाय रोड हरिद्वारला जायचं आहे, हरिद्वार. तर मध्ये त्यांनी ते सर्व डोक्यावर गाडी एका जागी थांबली, त्याच्यावर 2 लोक असं चढले. त्यांनी म्हणलं की बाबा मोबाईल हे सगळं तुम्ही किडनॅप झाला, तू किडनॅप झाला असे बोलले ते. आणि ते थोडंसं धक्काबुक्की करू लागले आणि 3-4 लोक त्याच्या गाडीमध्ये
एखाद्याने काहीतरी वेपन काहीतरी काढलं होतं ते असं चालू होतं त्यांचं. त्याच्यामुळे ते भीती निर्माण झाली आणि मग ते तो काळा कपडा डोक्यावर टाकला त्यांनी. आणि कुठे घेऊन गेले तुम्हाला? आता ते मला ऐकायला जे आलं की बाबा फार्म हाऊसवर घेऊन चला असं केलं, ते एका तुटक्या फुटक्या रूममध्ये घेऊन गेले मला पट्टीमध्ये. आणि तिथे ते 8-10 लोक होते. खूप भीतीदायक वातावरण निर्माण केलं त्यांनी, जेणेकरून मी सुद्धा घाबरलो होतो. आणि मला असं वाटलं होतं की बाबा आता हे जर जीव सुद्धा नाही घेणार तरी अगर जर मारलं किंवा पायच तोडला किंवा हातच तोडला किंवा काही इजापत झाली तर उद्या आपल्या कामाला करेक्ट. प्रॉब्लेम, कारण आपला शरीरचं इन्स्ट्रुमेंट आहे. तसं मी घाबरलं होतं. पण त्यांनी ते बोलणं केलं की पैसे का देणार, कसं देणार. म्हणलं बाबा तुम्ही सांगा काय करणार, असं त्यांचं बार्गेनिंग झालं होतं. तर शेवटी ते 15 लाखामध्ये त्यांचं बोलणं झालं आणि ते सकाळी मला डोळ्याला पट्टी बांधून कुठेतरी घेऊन आले. मग मला विचारलं कुणाशी मागणार, कसं मागणार, हे करा. ते 2-4 लोकांना मला फोन केले. मी त्यांना तर शेवटपर्यंत 10-10.5 लाख रुपये घेतले, जमा आणि झाले. त्यांनी मला सोडून दिलं. मग हे 10 लाख कोणी दिले त्यावेळेला? माझे 1-2 मित्र होते, त्यांना मी फोन केला की घरी मी फोन करण्याची माझी हिम्मत. भीती वाटली की बाबा त्यांना मी फोन करत ते टेन्शनमध्ये येणार म्हणून. ओके. तर मी दोस्ताला फोन केला, तर त्याच्याकडून झालं. आणि ते 10 लाखात मानले? हो, म्हणजे त्यांचा टार्गेट असेल बहुतेक सकाळ ते संध्याकाळपर्यंत. जास्त वेळ ते ठेवू शकत. क्राईम आहे ना, उद्या जर उघडीला आलं तर क्राईम. तर त्यांना तसं वाटलं की बाबा पकड जाणार, पण ते मूर्ख होते. नाहीतरी ते पकडणारच जाणार होते, कारण ते शॉपिंग करत होते, CCTV कॅमेऱ्यामध्ये आले होते. अच्छा. म्हणजे पैशाच्या बदल्यात काहीतरी ते त्यांचं चालू असतं, करेक्ट. चतुराई करत होते, त्याच्यामध्ये ते पकडले गेले. कारण CCTV मुळे बऱ्याच फुटेजमध्ये ते आले. आणि जेव्हा तुम्हाला त्यांनी पैसे घेतले तेव्हा तुम्हाला कुठे सोडलं आणि मेरठ हायवेवर सोडलं. आणि मग तिथून तुम्ही कसे आलात परत? तिथून मला की मला फ्लाईटचं तिकीट सुद्धा, पेमेंट सुद्धा दिली त्यांनी. किडनॅपर्सनी तुम्हाला फ्लाईटचं तिकीट दिलं? येताना ते का म्हणलं की तुम्हाला आणलं सुद्धा आम्ही फ्लाईटनं आणि सोडणार सुद्धा फ्लाईट. 20,000 रुपये कॅश दिली. अच्छा, त्या किडनॅपिंगच्या पैशातून त्यांनी तुम्हाला 20,000 दिले आणि तुम्हाला फ्लाईटचं तिकीट सुद्धा दिलं? नाही, 20,000 मध्ये तिकीट करा. अच्छा, म्हणजे किडनॅपरच्या पैशातून त्यांनी तुम्हाला 20,000 दिले आणि ते म्हणाले की आता हे 20,000 घ्या आणि तुम्ही तुमच्या घरी जा. पण तोपर्यंत हे न्यूज फ्लॅश झाली होती, ज्या मी एका मित्राला मी मागितलं होतं पैसे, त्यांनी ते दिले. पण ते न्यूज सुद्धा मी घरी पाठवली की बाबा असं काहीतरी गडबड झालेलं आहे, सरांसोबत काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. ते सर्व ते न्यूज पोलीस स्टेशनमध्ये गेले, ते न्यूज, तर ते सुद्धा त्यांना एक्सप्रेस झालं असेल. ओके. किडनॅपरला. पण मग ते किडनॅपर तुमच्याशी काही संवाद करत होते जाताना? ते काय बोलले तुम्हाला जेव्हा त्यांनी तुम्हाला ते बोलले सोडलं? की तू पोलीसमध्ये जाऊ नका, नाहीतर आम्ही डेंजर आहोत. अच्छा, धमकी दिली. तुम्ही आम्हाला म्हणलं की बाबा पैसे देतो, मला सोडा, तर तुमचे पैसे घेऊन आम्ही तुम्हाला सोडलं, जसं तुम्ही बोललं तसं मी केलं आहे, ठीक आहे. आता आमच्यावर काय तुम्ही आरोप मोडू नका किंवा पोलीसमध्ये जाऊ नका, हे नको करा. पण ते काय माझ्या आधीच पोलीसमध्ये ते गेल्यावर सर कंप्लेंट झाली होती, त्याच्यामुळे ते झालं. दुसऱ्या दिवशी त्यांनी फोन केलं मला की सर जसं तुम्ही बोललो तसं आम्ही केलं, आता तुम्ही पोलीसकडे कंप्लेंट का केली, ठीक आहे. तर मी बोललो बाबा अरे पोलीसकडे ऑलरेडी कंप्लेंट झाली होती, मला तुमच्याबद्दल काहीतरी सांगायला लागेल ना. त्यांनी माझ्याच विरुद्ध ते रेकॉर्डिंग यूज केली की बाबा किडनॅपिंग याच्या मर्जीनच होतं, प्लॅन केलं. पण ते देव भलं करो, त्या माझ्या आधी मुश्ताक खानजीचं सेम झालं होतं आणि त्याच्यात त्यांचे बरेचसे कारण मी उघडकीला आले, त्याच्यामुळे ते वाचून येतं. ते मलाच उलट फसवण्याच्या चक्करमध्ये होते. स्मार्ट असतात ते लोक. पण सर, हे तर झालं किडनॅपिंगचा एक पार्ट जिथे भरपूर चर्चा झाली आणि बरेच त्यावर चर्चा रंगल्या न्यूज चॅनल्स म्हणा किंवा मीडियामध्ये. पण एकूणच हा जो डाऊनफॉल तुमचा आहे, तर त्या डाऊनफॉलमध्ये काय काय भोगावं लागलं असं तुम्हाला वाटतं? काय काय दिवस पाहिले तुम्ही? त्या किडनॅपिंग नंतर मग काय माझं थोडंसं मला फोबिया समजा, किंवा काही प्रायव्हेट गाडीमध्ये बसण्याचा किंवा कुठली गाडी जवळ आली कसं तो फोबिया निर्माण झाला. झालं होतं. थोडं ॲडमिट सुद्धा झालं होतं मी. माझा प्रॉब्लेम झाला होता, डोळ्याचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता, ऑपरेशन सुद्धा झालं माझं. तर असंच बरंच काही चालू होतं. आणि त्यातल्या त्यात कामामध्ये सुद्धा
खूप कमी आली होती आणि बॅड पब्लिसिटी लोकांनी खूप केली की आता हा बिमार पडलेला आहे, याचं असं झालेलं आहे, तसं झालेलं आहे, हा असा वक्तव्य करतो, हा तसा वक्तव्य करतो, तुमच्याशी वाईट वागणार, शोमध्ये प्रॉब्लेम होईल, असं काय. ते सर्व मिळून मिसळून त्यांनी एक प्लॅन केला होता सर्वांनी. तर ते सुद्धा मला खूप त्रास सहावं लागलं. पण हळूहळू मी आपल्या कामामध्ये वापस आलो आणि आता देवाच्या कृपेने कामही चांगलं आहे आणि माझी तब्येतही चांगली आहे. आणि जे झालं ते वाईट झालं उलट त्या घटनापर सुद्धा मी त्यांच्या आईवडिलांना बघतो, ते रडत असतात, ते न्यूजमध्ये म्हणत की माझ्या मुलासोबत असं करू नका, त्याला जेलमध्ये पाठवू नका. तर त्यांच्या वडिलांसाठी तर खूप खूप मला वाईट वाटतं की असं होता कामा नये कुणासोबतच. तुमची एक वेगळी शैली आहे जी लोकांना खूप आवडते. म्हणजे मीही लाफ्टर चॅलेंज आणि हे सगळे आपल्याला जवळपास आता 21 वर्ष झाली. 21 वर्ष झाली, पण आजही युट्यूबवर हो, हो. त्याचे एपिसोड्स पाहिले जातात. आणि आजही गावागावमध्ये कुठेही जातो मी, लोक खूप प्रेम करतात. खूप आणि प्रेम करतात. बॉलिवूडचे नावाजलेले ॲक्टर म्हणा किंवा पॉलिटिशियन म्हणा किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये, इवन खेळाडू सुद्धा, सचिन आणि धोनी सुद्धा आम्हाला प्रेम करतात, रिस्पेक्ट करतात. धोनी वगैरे तर आपली खुर्ची सोडून मला बसतं की साहेब तुम्ही बसा, असा एक प्रेम लोकांचं मिळतं. तर त्याच्यामुळे 21 वर्ष झाले तरीसुद्धा आमचं काम चालू आहे. उतार चढाव सर्वच कामामध्ये येतो, ट्रेंड बदलतं, त्याच्यामुळे थोडंसं. पण त्या ट्रेंड बदलण्यामुळे आपल्या कामामध्ये पॉझिटिव्ह कसं बदल केलं पाहिजे, कसं आपण चांगलं केलं पाहिजे, ह्या गोष्टी माझं नेहमीच शिकणं चालू असतं. पण सर, अनेकदा तुम्ही आत्ताच्या कॉमेडियन्सवर अनेकदा भाष्य केलेलं आहे, त्यांच्याबाबत तुम्ही तुमच्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत. तर तुम्हाला यांची ही स्टाईल की जिथे हे सगळेच आत्ताचे कॉमेडियन जे आहेत ते शिवीगाळ करून बोलतात किंवा आत्ताच्या तरुण पिढीला ज्या भाषेत समजेल त्या भाषेत ते एक्सप्रेस होतात, तर याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? आपल्या देशातले जे चेंजेस आहेत ते कारण मी संपूर्ण भारतामध्ये कार्य करत असतो. मी बघतो, इवन माझी मुलंसुद्धा आहेत, त्यांना खूप काही चांगलं करायचं, खूप काही चांगलं शिकायचं, खूप काही चांगलं बघायचं, पण त्यांना ते बघूच देत नाही लोक, त्यांना चांगलं शिकूच देत नाही. एखाद्या मुलाला जर दारू चुकीने त्यांनी टेस्ट केली असेल तर त्याला उलट दुसरं पॅक द्या, तिसरा पॅक द्या, तो बेवडाच होईल ना. खुद समोर आहे ना, मला फोन करून सांगतो की बाबा की सर करता का नाही, मी तर त्या शब्दामध्ये त्या भाषेमध्ये करणार. तर त्याचं ते बरेचसे लोक आहेत. तर मला जर हेच करायचं असतं ते केलं असतं, पण समोरांसोबत ते करण्याचं कार्य होतं. त्याच्यामध्ये तो कॅरेक्टर माझा ॲज सुनील पाल असं होतं की बाबा आजही मी त्याच गोष्टीवर समोर उभा आहे की कुणासमोर उभा आहे. पण मग समय रैनाला तुम्ही भेटलात, आज त्याचे दुनियाभरमध्ये समय रैनाचे चाहते आहेत आणि विशेष करून जसं तुम्ही म्हटलं जेनझीज आणि तरुण पिढी ही त्याची खूप मोठे फॅन्स आहेत. कसा अनुभव होता त्याच्यासोबत काम करण्याचा? समय रैना हा कसा व्यक्ती ॲज अ पर्सन खूप चांगला. त्याची पद्धत काम करण्याची मला आवडत नाही, पण तो ॲज अ पर्सन. का पद्धत आवडत नाही? शिवीगाळ कशी? अच्छा, हां. आता तुम्ही फोन माईक घेऊन आणि अरे तसं झालं होतं, असं झालं होतं, त्याच्यामध्ये शिवा आणि याच्यामध्ये शिवा, अरे नाही. कंटेंट करायचं जसं आम्ही करतो, उभे व्हा माईकवर आणि पद्धतशीर बोला. आपल्या मराठीमध्ये हास्य जत्रा किती सुंदर कार्यक्रम आहे तो. देव लोक जे काम करतात ना हास्य जत्रेमध्ये, ते सर्व देव लोक. त्यांना सर्वांना या जयंतीच्या कार्यक्रमाच्याद्वारे मी तुमच्या चरण स्पर्श करतो, मी तुमचा भक्त, चला हवं येऊ द्या. काय कार्यक्रम, किती सुंदर. हास्य जत्रा फॉलो करता तुम्ही? हो. कोण फेवरेट आहे तुमचे आणि काय? सर्वच माझे फेवरेट आहे. विशाखा तर माझी मैत्रीण, कारण मी विशाखासोबत पिक्चर केला होता ना, सासूचा स्वयंवर सिनेमा बघा, त्याच्यामध्ये फ्लुएंटली मराठी बोललो मी, विदर्भ साईडची. पण तुम्ही ऍक्च्युली विदर्भातलेच आहात आणि तुमची वऱ्हाडी भाषा आहे, राईट? तुम्ही वऱ्हाडीमध्ये बोलायचं, राईट? चंद्रपूर मध्ये तुमचं चंद्रपूर गाव आहे. बल्लारशामध्ये, बेसिकली मुरसा, चंद्रपूर डिस्ट्रिक्टमध्ये मुरसा, त्याच्यामध्ये माझ्या वडिलांचं गाव मुरसा, त्याच्यामध्ये माझा जन्म झाला. आमच्या आईकडलं वर्धा डिस्ट्रिक्ट, विदर्भ. आणि माझं काम खऱ्या प्रकारे सुरू झालं नागपूरहून. पण नागपूरला मी आजही बोलतो की मी पुन्हा येईन, नागपूरमध्ये पुन्हा येईन, खर्रा खाईन, पुन्हा येईन. सर, आता मिमिक्री करायची सुरुवात केलीच आहे तर आम्ही सोडणार नाही तुम्हाला.
सगळ्यात बेस्ट मिमिक्री 2-3 जर तुम्हाला आज म्हणजे प्रेक्षकांना हसवायचं, जसं तुम्ही म्हटलं की प्रेक्षकांना हसवायचंय, स्टँडअप करायचंय, पण कुठे अश्लील बोलायचं नाही, शिवीगाळ करायची नाही, आणि तरीही प्रेक्षकांना हसवायचंय, जी कधीच सुनील कधी. पालची स्टाईल आहे. तर प्लीज आम्हाला 1-2-3 नमुने मिळतील इकडे. पंकज त्रिपाठी हा हा सर. हा कार्यक्रम बघतायत आणि मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये मिक्स कसं बोलणार. बहुत बढ़िया कार्यक्रम है आपका जयंती जी, बहुत बढ़िया. बाबूजी देखते हैं, मुन्ना भी देखता है, बच्चों से लेकर बुजुर्ग तक सब देखते हैं. सबका विल पावर आपने बढ़ा दिया है. वैजयंती जी, आपका ये कार्यक्रम बहुत जाएगा दूर, फ्रॉम मुंबई टू मिर्ज़ापुर. बहुत बढ़िया, जस्टिस कर रही है आप इस कार्यक्रम के साथ, बहुत बढ़िया. माँ कसम, माँ का, बाप का, भाई का, सबका फेवरेट कार्यक्रम है ये. शानदार, जबरदस्त, जिंदाबाद. जयंती जी, आपकी तो जयंती मनाना चाहिए. अभिजात मराठीसाठी आमचे गृहमंत्री अमित शाहजी काहीतरी बोलणार. अमितजी अभिजात मराठीबद्दल बोलणार आणि या कार्यक्रमामध्ये देखिए, भारतीय जनता पार्टी की तरफ से अभिजात मराठी की मान्यवर और मान्यवधुओं को मेरा संपूर्ण समर्थन है. ये कार्यक्रम अपने आप में बादशाह है, शहंशाह है. मैं तो कहता हूँ अमित शाह है, क्योंकि घर घर देखा जा रहा है और मैं गृह मंत्री हूँ. आप सबका जय हो. मेरा हो चुका है. जय शाह, सुनील पाल फ्रॉम बल्लार शाह. और ये कार्यक्रम जो है हो रहा है, इसके लिए वाह वाह. सर, चंद्रपूर जिल्ह्यातले तुम्ही, विदर्भातले तुम्ही, त्यानंतर तुम्ही मुंबईत आलात. सांताक्रूजमध्ये चाळीत साधारण तुम्ही 10 वर्षाहून जास्त काळ चाळीत तुम्ही तुमचा स्पेंड केलेला 40 पर्यंत राहिलो. एक्झॅक्टली. जोक तुम्हाला विदर्भच्या काही गोष्टी सांगतो. हा 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 विदर्भचे आपले महाराष्ट्र, म्हणजे मी लहानपणापासून विदर्भामध्ये हा. जे ओरिजिनल माझ्यासोबत झालेले किस्से. हा हा. आमचा एक मास्तर होतं, हम्म. त्यांचं नाव होतं माकोडे. माकोडे. कारण विदर्भामध्ये एंटिक आडनाव तुम्हाला मिळणार. माकोडे, बांबोडे, वाघमारे, भोयाडे, भोंगाडे, नागफोडे, डोईफोडे, गडबडे, हडबडे, असे मतलब बडे बडे आडनाव तिथं असंच मिळणार. हा. 7-8 वर्षाचं असेल, 8 वर्षात ते पासून ते 12-13 वर्षापर्यंत WT विकायचं, आठवडी बाजारामध्ये काम करायचो. हो. काय. भाजीपाल्याचं, अच्छा ते भाजीपाला विकायचं. जो भाजीपाला वाचला तो घरी घेऊन जायचा. अच्छा. हा, ते करायचं. पण मग तेव्हा तुम्हाला असं कधी वाटलं होतं की मी लाफ्टर चॅलेंज मध्ये जाईन आणि मी स्टँडअप करेन? तेव्हा होती म्हणजे. लहानपणापासून फक्त आर्टिस्ट अच्छा, ते कोण होते? बनण्याचे गुण होते. जे काही आर्टिस्टिक वातावरण आहे ते माझ्यामध्ये होतं. मी थोडं चित्रकार होतो, थोडं गीतकार होतो, अच्छा. थोडं संगीतकार होतो, थोडं रायटर होतो, थोडं पेंटर होतो, मूर्तिकार होतो, ऍक्टर होतो, कॉमेडी, सर्व थोडं काहीतरी होतं. पण कुठे जाणार आणि कुठे म्हणजे सुरुवातीपासून असं होतं की बाबा जे काही मिळेल त्याच्यामध्ये मग पुढं शिकण्याचं किंवा वाढण्याचं कार्यक्रम त्याच्यामध्ये ठेवायचं असं होतं. तर ते ऍक्टिंगमध्ये जास्त रुझान झाला. कारण सिनेमा बघायचं तर ते माझ्यामध्ये हे मिमिक्री तिथूनच आली की ऍक्टरची नकल करणंच म्हणजे ऍक्टिंग असं मला वाटायला लागलं. तर जे ते त्या काळाचे ऍक्टर होते, जे बच्चन साहेब, आपले मिठुनदा, गोविंदा, संजय दत्त, जयकिशोर, ते त्यांची नकल करू. मिथुनदाची ऍक्टिंग. ये वैजयंती है, जयंती है. बसंती की बहन जयंती. अरे 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 अरे. कालच आपल्याकडे आपल्या देशामध्ये जयंती होते. हो हो. जयंती म्हणजे हाय, ये जयंती है, इसकी हिंदुस्तान में सबसे ज्यादा इज्जत है. ओ. अरे साल में 25 बार जयंती को मनाया जाता है. ये रूठती बहुत है, इसलिए शायद धर्म जी ने कहा कोई हसीना जब रूठ जाती है तो उसे मनाना पड़ता है, और उस हसीना को जब मनाना पड़ता है तो उसे जयंती कहते हैं. ओ, थँक्यू. कायम हसत असता, दुसऱ्यांना हसवत असता, पण या हसऱ्या चेहऱ्यामागे सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या लोकांना नाही माहीत. तुमचा हा जो डाऊनफॉलचा पिरियड होता, नक्की काय घडलं होतं आणि काय काय डाऊनफॉल तर असं झालं की याला आता नवीन शब्द झाला, डाऊनफॉल.
असं झालेलं आहे. पण एक्झॅक्टली. पण या हसऱ्या चेहऱ्या मागच्या जे जे काही दुःख आहे ते आम्हाला आज जाणून घ्यायचे की काय दिवस होते ते आणि कसे दिवस काढले तुम्ही? लहानपणापासून थोडंसं अंडर प्रिव्हिलेज असल्यामुळे त्याची सवयच होती मला की बाबा अभाव असणारच. तिथे सुद्धा गावामध्ये सुद्धा प्रॉपर कपडे नव्हते, राहायला जास्त चांगलं घर नव्हतं आणि पद्धतशीर जेवण सुद्धा नव्हतं. तर त्याच्यामुळेच लहानपणापासून काम करायची सुरुवात केली. 7 वर्षापासून काम करतोय मी. आठवडी बाजार, कडियाचं काम, जे माती गोट्याचं काम, दुकानामध्ये असिस्टंट, किराणा दुकानामध्ये असिस्टंट, आणि त्याच्या बदल्यामध्ये फक्त हे की बाबा अनाज द्या किंवा भाजीपाला द्या किंवा तसं. शाळेमध्ये 2 महिन्याची सुट्टी असायची, त्या 2 महिन्यामध्ये ड्रेससाठी, कपड्यासाठी, पुस्तकासाठी स्वतःच काम करून करायचं. ते त्याच्यामध्ये कबाडीचं काम असो, ते कडियाचं काम असो, माती गोट्याचं, खड्डे खोदणं, पेंटिंग करणं, हे करणं, जे काही काम असणार ते केले. आणि पुस्तकं सुद्धा सेकंड हँड. म्हणजे समजा तू जर आता 3रीमध्ये गेली तर तुझं दुसरीचं, मी जर 3रीमध्ये गेलो तर तो सेकंड हँड अर्ध्या किंमतीमध्ये. म्हणजे ज्या मुलांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे ते पुस्तकं, जुनी पुस्तकं तुम्हाला मिळणार असतात. त्यातल्या त्यात आमच्याकडे पेपर मिल हा खूप मोठा मिल आहे. त्याच्यामध्ये आपल्याला नोटबुक काही % याच्यामध्ये डिस्काउंटमध्ये मिळायचे. अच्छा. तर त्याच्यासाठी दिवसभर लाईन लावून आम्ही 8-10 नोटबुक तिकडून 10 नोटबुक मिळवायचे. म्हणजे मार्केटमध्ये जर नोटबुकची किंमत ₹2 असणार तर तिथं ₹1 असं, म्हणजे अर्ध्या किमतीत मिळायचे. असं कपडे सुद्धा सेकंड हँड, कोणी ड्रेस, सेम शाळा आहे तर सेकंड हँड कपडे घ्यायचे, असं सुद्धा चालू दिवस होतं. काढलेत. त्याच्यामुळे तर तसं काही सुरुवातीपासून काही वलन नव्हतंच की ठीक आहे बाबा, जसं झालं होतं आम्हाला माहीत होतं. पण या छंदामुळं, की फिल्म बघितलं, त्या फिल्म कसं बघायचं की त्या थिएटरमध्ये जे काम करायचे जे कर्मचारी, त्यांची मैत्री करून घेतली. अच्छा. त्यांना काका त्यांना पान आणून दिलं, की त्यांचे हात पाव चेपून दिले, की त्यांना गोड गोड बोलले की हे जाऊन बस तिकडं, हे सीटमध्ये बसायचं नाही, त्या तिकडं ते खाली बस जमीन कुठेतरी. ठीक आहे. त्याच्यामध्ये आम्हाला अपमानसारखं कधी वाटलंच नाही कुठल्या गोष्टी. कारण ते जे मिळायचं ते मिळत आहे, मग त्याचाच आनंद जास्त आहे सर. कधी डिमांड नव्हते. समजा जर फ्रेश अन्नच मिळत नाही तर त्याच्यामुळे सुखी रोटी जर मिळाली शेवटी, तर ते मिळाली ना, त्याचा आनंद जास्त असतो. तर त्याच्यामुळे त्या अभावामुळे जे काही शिकत गेलो, जे काही करत गेलो, शिवाय आई वडिलांना किंवा स्पेशली वडिलांना या माझ्या छंदाबद्दल खूप राग होता की तू शिकत नाही. कारण गावातल्या लोकांना हा प्रश्न पडायचा की हा कारागिरी करतोय म्हणजे काही बिघडण्याचं वातावरण नाही. त्यावेळेला नाही गाणं गातोय, काय करतोय, ऍक्टिंग करतोय, शंकरराव तुझा पोरगा बिघडला. त्याच्यामध्ये रागामध्ये बाप दारू पिऊन आला की त्या दिवशी लपण्याचं काय पोरग दाखवण्याचं नाही, पोरग लपवण्याचा कार्यक्रम चालू असायचं. तर तसंच चालू. पण शेवटी वयाच्या 17व्या वर्षी घर सोडलं आणि नागपूरमध्ये आलो. घर सोडलं म्हणजे पळून गेलात की सांगून निघालात? आईला सांगितलं होतं की नागपूरला जातो. परिस्थिती त्याच्यामुळे 2 लहान बहिणी होत्या, पण घरात काहीच क्रिएटिव्ह काहीच नव्हतं, मोटिवेशन काहीच नव्हतं. शिवाय नातेवाईक हे सर्व आम्हाला नापसंतच करायचे. कारण जसं मी सांगितलं, मी गाणं गायचो किंवा ऍक्टिंग करायचं, तर त्यांना असं वाटतं की आमच्या बरोबर हा पोरगा बसणार तर बिघडवेल. तेव्हा सुद्धा आमचं सुद्धा गाणं गायला लागणार, सिनेमा बघायला लागणार. सिनेमा बघणं म्हणजे लहान मुलांनी हे बिघडणार. डान्स करतोय, काय करतोय, काय कसं काय, म्हणजे इथून मुंबईला जाणार किंवा ऍक्टर बनणार ही गोष्ट, ही कल्पना म्हणजे असंभवच्याही कुठेतरी पलीकडची. तर चालू. मग मी 17व्या वर्षी नागपूरला आलो. OP सिंग ऑर्केस्ट्रामध्ये, तिथलं एक ऑर्केस्ट्रा विदर्भाचा होता, त्यांच्या पाया पडलो मी की मला ऑर्केस्ट्रामध्ये घ्या. तर काय करतो,
तर नशिबाने मी 8-10 आवाज काढत होतो त्यावेळी. मला तो ऐकून दाखव. तर मी त्याला, तर त्यांना माझे 8-10 आवाज पसंत आले. ठीक आहे, पण तू खूप रॉ आहेस, तुला सिस्टमॅटिक करावं लागेल, डिक्शन तुझे सेंग बरोबर नाही. हिंदीमध्ये सुद्धा माझं चुका होत होत्या. हा, त्यावेळी तसं. गावातले असल्यामुळे. हा, आणि त्यातल्या त्यात कसं बोलायचं म्हणजे काहीच नव्हतं ना, रॉच होतो raw मी. होतं. आवाज येतात पण एक आवाज काढली, एक लाईन बोललो, नंतर काय बोलायचं माहितीच नाही एकदम. अनुभव नव्हता. हा, अनुभव. तर त्याच्यामुळे त्यांनी मला ट्रेनिंग दिली. तो सिनियर कलाकार होता ओमी सिंग, तो सुद्धा कॉमेडी करत, त्यांच्या शागिर्दीमध्ये मला मिळालं. आणि त्या ऑफिसमध्ये मला ऑफिस बॉय म्हणून तिथं राहावं लागलं. आणि माझी कमाई हेच होती की राहायला मिळालं, काम करायचं. आणि झुणका भाकर केंद्र तेव्हा नवीन आले होते. झुणका भाकर केंद्रामध्ये माझं 150 रुपये त्यांनी महिन्याचं एक जेवण लावून दिलं की सकाळ संध्याकाळी 150 रुपयामध्ये जेवण करायचं. त्याच्यामध्ये बदल्यात ऑफिस साफ करायचं, ऑफिसमध्ये पाणी भरायचं, पाहुणे आले त्यांच्याशी चहा सांगून यायचं बाजूला. आणि ऑर्केस्ट्रामध्ये काम करायचं, जितके म्युझिशियन येणार त्यांना चाय वगैरे करायचं, साऊंड, म्युझिक इन्स्ट्रुमेंट जरा साफसुथरे करायचे, हे सगळं काम माझं असायचं. आणि त्यातल्या त्यात ते कार्यक्रमाचे पैसे देणार. ज्या दिवशी कार्यक्रम असणार त्या दिवशी तुला 40 रुपये 50 रुपये मिळणार कार्यक्रमाचे. आणि बॅकस्टेज तुझं करायचं. आणि त्या साईडला खूप थंडी कडाक्याची थंडी पडते. कार्यक्रम जो तो आमचा विदर्भ टूर असायचा किंवा MP टूर असायचा. तर सर्व कलाकार बसमध्ये बसलेले ठिठुरले आणि मी आपल्या 2 स्पॉट बॉय सोबत सामान बांधतोय, इन्स्ट्रुमेंट बांधतोय, सगळं 1.5-2 तास. मग ते जेवण वाचलं तर थोडं बहुत जेवण मिळालं, तसं असं चालू असायचं. 1.5-2 तास, 1.5-2 वर्ष असं माझं तिथं गेलं. पण मला ओमी सिंग जो माझा गुरु होता तो मिमिक्रीमध्ये, तो बोलला, देख तुला तुझ्यामध्ये ना थोडंसं आर्ट आहे, काहीतरी तुझ्याकडे करण्याची दिसते त्याच्याकडून. तू इतकीच मेहनत हेच तू करतोस, इतकीच मेहनत तू मुंबईमध्ये कर, तर तुला काही मिळू शकेल, तू काही बनू शकेल. नाही तर इथं तू असंच पडून राहणार, काही होणार नाही. मी सुद्धा इथं जाऊ असं, मला मी पार्ट टाइम जॉब करतो, उद्या मी सोडू सुद्धा देणार. तुझं काय, तू काय तेवढं शिकला सवरला सुद्धा नाही आहे, तुला काही लिहिता पुसता येत नाही, तू कसं काय करणार, तुझं पुढचं काय होणार. तुझं कलाकारच बनायचं तर तू जा मुंबईला, जा शिक, तिकडं कलाकारी शिक, चांगले लोक सोबत राहा, तिथं तुला जॉनी भाई मिळतील, तिथं तुला फला मिळतील, हे म्हणजे त्यांच्यामध्ये जा, त्यांच्या ग्रुपमध्ये जा. तर मग आमच्याकडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मोर्चा, विदर्भ मोर्चा यायचा इकडे मुंबईला, त्या मोर्चामध्ये बसलो आणि मुंबईला आलो. अच्छा. आणि मायापुरीमध्ये मिथुन चक्रवर्ती साहेबांचा ॲड्रेस घेऊन आलो बँड्रामध्ये, की मला असं एक तिथंच मी तो प्लॅन केला होता की मिथुन त्यांच्या घरी जायचं, त्यांचा स्पॉट बॉय किंवा बॉय काही जे देतील ते, जे घरात बसून त्यांच्याच फॅकल्टीमध्ये राहायचं. असं जर मग करायला मिळालं, म्हणजे हे माझं स्वप्न होतं की असं जर करायला मिळालं तर आपली लॉटरी लागली समजा. शेवटी तिथे आल्यावर माहीत पडलं की जस्ट मिथुनला उटीमध्ये शब्द झाले होते तेव्हा 95 मध्ये. मग चालू सांताक्रूजमध्ये चहाच्या दुकानामध्ये आलो, तिथं मी राहिलो. तिथं सामान 2-3 वर्ष त्याच फुटपाथमध्ये चहा करून फटका बॉय, फटका बॉय, तिथंच राहायचं, तिथंच काम करायचं, चहा फुटपाथवरच. हो. आणि तिथून सुरुवात झाली. हळूहळू मग ऑर्केस्ट्रामध्ये, लोकसत्तामध्ये ते सर्व आर्टिकल ऑर्केस्ट्राचे ते ॲड यायचे, त्यांना फोन करून की आता ठीक आहे ऑडिशनसाठी या, तर कुठे यायचं, कसं, बस कुठं जाणार, कशी जाणार, कुठं किती पैदल जायचो मी, 3-3 तास पैदल. अरे बापरे. हो, ॲड्रेस त्यांच्याकडून लिहून घेतलं. बाकी ते लँडलाईन फोन, बाकी दुसरा मोबाईल वगैरे तर नव्हताच. 3 तास चालत जायचं तुम्ही. कधी घाटकोप, इथून सांताक्रूज घाटकोपर, सांताक्रूज, चेंबूर, दादर, शिवाजी मंदिर. बापरे. हो. आणि तिथं काही मिळालं नाही, ते जे काही मिळालं जेवढं खायचं, आणि की बाबा, तर ते म्हणायचं लोक, कुणी चहा द्यायचा, कोणी नाही द्यायचं, ते चालूच असायचं. नंतर चहाच्या दुकानावर फुटपाथवर तिथं झोपून जायचं. तिथं ऑटोमध्ये झोपायचं, ओपन ऑटोमध्ये, ऑटोची लाईन लागून असायची, ते ऑटो पार्क असतात ना त्याच्यामध्ये झोपायचं. पावसात असो,
थंडीत असो असं झोपायचं. तर सुरुवातीपासून तसं, कारण सुरुवातच अभावामुळे असल्यामुळे तर काही तसं मी सांगितलं ना की सुद्धा प्रॉब्लेम नाही वाटायचं, ठीक आहे. पण त्याच सहनशक्तीमुळे म्हणा किंवा तसंच म्हणा की हळूहळू काम मिळत गेलं. आणि ऑर्केस्ट्रा नंतर मग एक एक काळ असा आला की ऑर्केस्ट्राच्या 3-4 ग्रुपचा मी फेवरेट आर्टिस्ट झालो. अरे वा. हो. कलाकार ऑर्केस्ट्रा, शो टाईम ऑर्केस्ट्रा, सेवनकर ऑर्केस्ट्रा, बाबला ऑर्केस्ट्रा, मिलन सिंग ऑर्केस्ट्रा, तुम्ही नाव ऐकलं असेल, खूप मोठे ऑर्केस्ट्रा होते. त्याच्यामध्ये मी स्टँडअप. So तिथून ती जर्नी हो. सुरू झाली. मग नंतर हळूहळू मोरानीज सिनेयुग, पहिला शो शाहरुख खानचा. हो. मग सोनू निगम टूर, पला टूर, मग विदेशाचा दौरा सुरू झाला, महेंद्र कपूर साहेब. आणि मग 4-5 वर्ष केलं. मग डीडी मेट्रोवर माझा कार्यक्रम यायचा, धमाल नंबर 1. अच्छा. डीडी मेट्रो, तो सुद्धा Hit. त्या लोकांनी बघितलं. म्हणजे 95 मध्ये मुंबई आहे माझं, सॉरी हॅलो, आणि 99 मध्ये माझा कार्यक्रम आला. म्हणजे 4 वर्ष तुम्ही 4. स्ट्रगल केलं. 3 वर्ष तो खूपच स्ट्रगल होता. आणि त्याच्यानंतर मग विदेश, 99 पासून माझा कार्यक्रमही, विदेश दौराही, अरे वा. शाहरुख खान, सलमान खान, आमिर खानचा लगान टू वर्ल्ड टूर केला मी. वाव. आमिर खान माझं ऑडिशन घ्यायचे हं. की तू काय करणार तर सांग मला. आणि आमिर खान म्हणजे दोस्त, मी जर तू करेक्ट करणार नाही तर मी तुला गरीब, मी श्रीमंत बघणार नाही. ओके किंवा नको असंच ना. तर पण आमिर भाईंचं, पण त्यांचं ऑडिशन घ्यायचा स्टाईल मला खूप आवडला. की सुरुवातीपासून ते खूप हसायचे. अच्छा. की त्याला मी तुम्हाला जोक्स सुरुवात करायचं, एखादी एक्सपिरियन्स दिला त्याच्यामध्ये खूप हसायचे. अच्छा, तुमच्या जोक्स वर ते हा. हसत होते. पण त्यांनी ते नंतर मला सांगितलं की तुला मी सुरुवातीपासून तुझी भीती काढण्यासाठी केलं. असंच मी आमिर खान बसून बनून जर बघितलं असतं तर तू कदाचित घाबरला हो कॉन्फिडन्स. तुझं 100% देऊ शकत नसतं. पण तुला मी आधी फ्री केलं. अरे वा वा वा, तर तुला कॉन्फिडन्स झाला, तर त्याच्यामुळे तो सुद्धा खूप मला फायदा ठरला. तर असे मोठ्या लोकांकडून खूप काही शिकायला मिळालं. खूप. माझे जे जयंती, मला आय एम व्हेरी लकी की मला खूप मोठ्या लोकांचा सहवास मिळाला, खूपच मोठा. आणि ते सुद्धा सुरुवातीलाच आमिर खानचा लगानचा वर्ल्ड टूर, मी 1.5 महिने त्यांच्यासोबत होतो. वाव. वर्ल्ड ट्रेड सेंटरचा प्रॉब्लेम त्याच टूरमध्ये झाला. आणि आमच्या शास्त्रीनगरमध्ये एक सिनेमाचा शूट होता, नायक सिनेमाचा, अच्छा. अनिल कपूरचा नायक. तर त्या मी सांताक्रूजमध्ये असं होतो. तर शूटिंगसाठी खूप असं उचकून शूटिंग बघण्याचा प्रयत्न करतो, पण काही बघू दिले नाही. ते खूप शूटिंग सुद्धा क्राऊड होता, शूटिंग मध्ये सुद्धा क्राऊड होता. तो अनिल कपूरचा तो त्यांनी क्राऊड मागितलं होतं की शंकरचा सिनेमा होता, तुला रे काश मला हा शूटिंग परफेक्ट बघायला मिळत असतं, मी शिकलो असतो. लगानच्या वर्ल्ड टूर मध्ये अनिल कपूर आणि अनिल कपूर सोबत तो सिनेमा तेव्हा रिलीज झाला होता त्याच वेळी. आणि अनिल कपूर सोबत असं एकाच काउचमध्ये बसून अमेरिकेमध्ये तिथल्या थिएटरमध्ये आम्ही सिनेमा बघितला तो. ड्रीम कम्स ट्रू. भगवान छप्पर फाडके देतात. एक जर्नी असते ना, कधी वरती असते कधी खाली असते. हा ग्राफ आहे. बरोबर. म्हणजे मध्यंतरी एक आम्ही तुमचा खूप व्हिडिओ व्हायरल झाला होता, जेव्हा स्टेजवर तुम्ही गेलात आणि तुम्हाला तिथून ते खाली उतरायला सांगत होते. काय घडलं होतं एक्झॅक्टली? तो माझा एक तो जो अँकर होता ना, तो माझ्या कॉमन मित्रासोबत मला एक रेस्टॉरंटमध्ये भेटला. आणि तो बोलला की मी मुशायरा करतो, हे करतो, तुम्ही या. आता तो खोटा बोलतो, पण त्यावेळी तो माझा कॉमन मित्र कधी सांगेल. मुस्लिम आहे तो, माझा कॉमन मित्र, आणि हा सुद्धा मुस्लिम आहे. ताहिर कमाल खान माझा मित्र. तर त्याला बोललं की सर सुनील जरा असं घेऊन या याच्यामध्ये, सुनीलला घेऊन या. म्हणलं हो, प्रयत्न करतो. त्यातल्या त्यात माझा अजून एक जुना मित्राचा फोन आला, स्ट्रगल फील्डचा माझा मित्र. डबिंग वगैरे आम्ही सोबत करायचो, कारण मी बरेचसे सिनेमामध्ये डबिंग सुद्धा केली. भेटून दाराचं डब केलंय, सैफ अली नसीरुद्दीन शाहला डब केलेलं. तर त्याचा सुद्धा फोन आला की असंच आम्ही करतोय, तुम्ही येणार का? तुला कसं काय? म्हणजे हे सर्व आपलेच लोक आहे आणि आपलेच लोक मुशायरा करतायत. ऑडियन्समध्ये सुद्धा 25% लोक मीडियाचेच होते सर्व. अच्छा.
हे यूट्यूबर, हे इन्फ्लुएन्सर आणि न्यू मीडियावाले असे. मी गेलो तर तिथे गेलो सर्व माझ्या ओळखीचेच सर्व होते. आणि त्यात मला स्टेजवर 5 मिनिटामध्ये स्टेजमध्ये वर बोलवलं सन्मानासाठी. मी गेलो. अरे म्हणलं की उर्दू अदबची महफिल आहे ही, उर्दूमध्ये शुक्रिया, वा वा, अर्ज करते हैं अशा शब्दाला खूप मान असतो. उगाच माझं एवढ्यासारखी थँक्यू न म्हणता जर मी तो अवॉर्ड सत्कार घेऊन जर खाली उतरलो असतो तर लोकांनी म्हणलं असतं की बाबा उर्दूचं अदबचा अपमान केला, असं काहीतरी चुकीचा मेसेज केला असतं. तर मी स्पेशली थँक्ससाठी म्हणलं की मला थँक करायचं. तर ते ऐकवत काय होतं त्याला काय त्यावेळी काय झालं माहीत नाही. तोच म्हणून त्या 2 दिवसाआधी रिक्वेस्ट करत होता मला स्टेजवर येण्यासाठी असं काय घडलं. त्याच्यानंतर खूप त्याला लोकांनी खूप ट्रोल सुद्धा केलं. मला सुद्धा खूप म्हणाले लोक की बा याच्या विरुद्ध कंप्लेंट करू का. सिंटाचा मला सिने आर्टिस्ट असोसिएशनचा मला फोन आला की तुमचा अपमान झाला सांगू का. कारण अपमान माझा नाही झाला पण त्याचा झाला. ऍक्च्युली सन्मान कोण देणार, ज्याचा मान असेल, ज्याच्याकडे मान असेल. आणि अपमान कोणाचा होणार, ज्याचा मान असेल त्याचा अपमान होणार. तो त्याच्याकडे तो जाऊ द्या, माफ करा त्याला असं म्हणजे बोललं. पण सर आता रिसेंट दिवसांमध्ये असं बऱ्याचदा म्हटलं जातं की तुमच्याकडे काम नाहीये, तुमचा पुन्हा एक स्ट्रगल पिरियड सुरू झाला, तर तसं आहे का? जयंती मी तुला सांगतो की माझे बरेचसे सिनेमे आणि बरेचसे काम रिलीज नाही झालेत. अच्छा, म्हणजे तुम्ही शूट केलं? हो, 50 पेक्षा जास्त माझे सिनेमे डबिंग रेडी आहेत. 5 मराठीमध्ये आहे ना, 45 हिंदीमध्ये ना, 40,000 हिंदीमध्ये ना, अदर भाषेमध्ये शूटिंग होऊन डबिंग होऊन ज्याचे मला पैसे सुद्धा मिळाले नाही. मी पैसे सुद्धा घेतले नाही त्यांच्याकडे. कुठल्याही फिल्मचे पैसे नाही? कमी जास्त, म्हणजे समजा एका सिनेमाचा ₹1 प्राईस ठरला असेल तर 4 आणा सायनिंग वगैरे घेतला आणि ते बाकी सर्व सोडून दिले मी. असे सिनेमा बनवून सुद्धा वेब सिरीज 4 म्हणजे बनवून पडलेले आहेत. अच्छा. आणि मोठे मोठे कलाकारांसोबत पडलेले. अक्षय कुमारसोबत माझे 2 म्युझिक अल्बम बनवून ते डिस्कार्ड अक्षय कुमारसोबतच केले. तर असं माझं काम आलं नाही. काम खूप केलं, भरपूर केले काम, पण रिलीज आणि त्याचे पैसेही तुम्हाला. ते गाणं आलं ना, यार का सताया हुआ है, बी प्राकचं गाणं ते अक्षय कुमारनी आणि मी, आम्ही पूर्ण गणेश आचार्य त्याचे कोरिओग्राफर होते. अच्छा. तर त्याच्यामध्ये दारुडा असतो आणि मी त्याला दारू पिण्यासाठी रोखतो ॲज अ मित्र. 3 दिवस शूट झालं तसं गाणं. आणि त्याच्यावर आरोप लागला तो नशेचं काहीतरी, सिगरेटचा काही, स्मोकिंगचा काही, गुटख्याचं काही ॲड. तर तो बोलला की नाही आता हे दारू सुद्धा मी करणार नाही, डिस्कार्ड केलं. शूट झालेला गाणं डिस्कार्ड झालं. असे बरेचशा मोठ्या मोठ्या सिनेमामध्ये ऋतिक सोबत माझा सिनेमा होता, क्रिस, त्याच्यामध्ये माझं भरपूर काम होतं, ते एडिट झालं. असे बरेचसे, रितेश देशमुख सोबत किती सिनेमा गेले मी, बरेचसे 20 सिनेमापेक्षा जास्त मध्ये मी सेकंड लीड आहो. मेन लीड. या इंडस्ट्रीमधलं तुमचं सर इन्स्पिरेशन कोण आहे आणि ज्यांच्याकडनं शिकायला मिळालं असं तुम्हाला वाटतं? एकच घराणं ज्याला मी नेहमी जयंतीच्या कार्यक्रमाद्वारे मी तो सलाम करतो, जॉनी लिव्हर परिवार. ते त्यांचं घरचं नाव आहे ऑक्सफोर्ड टॉवर. तर मी नेहमी कधी ते गमतीत म्हणतो की मी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी चा स्टुडंट आहो. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचा स्टुडंट आहोत जॉनी भाईच्या घरामुळं. त्यांच्या घरामध्ये, जॉनी भाईच्या घरामध्ये त्यांची आमची जी बहिणी साहेब आहेत, जिला मी मा अन्नपूर्णा म्हणतो, सुजाता भाभी, जिमीबाई, त्यांची बाई संगीता, परिवारच खूप. त्यांनी मुंबईमध्ये मला जर घरचं वातावरण आणि घरच्यासारखी वागणूक कोणी दिली असेल तर ते लिव्हर परिवार, जॉनी लिव्हर परिवार मेरा दिल आहे असं म्हणायला हरकत नाही. हो ना. पण जॉनी लिव्हर यांची जर ऍक्टिंग करायची, बाबा ये जो लड़की है जयंती, मुझे लगता है कभी कभी मुझे इसमें भी शक होता है कहीं अनारकली की आइसक्रीम पिछले तो नहीं खाई थी. बोला जॉनी लीवर, मेरे छोटे छोटे बच्चे हैं, छोटे छोटे पिल्ले हैं. कभी कोई लगता है मेरा सरनेम जॉनी पिल्ले तो नहीं. जेमी मेरी बच्ची है, वो कॉमेडी करती है. मुझे तो कभी कभी मैन्युफैक्चरिंग डिफेक्ट लगता है. जेमी
कहाँ शो कर रही बताओ मुझे, मुझे तुम्हारा शो देखना है, क्योंकि आजकल उल्टा हो गया, पहले तुम मुझसे सीखती थी, अब मैं तुझसे सीख रहा हूँ बाबा, भूल है। क्या बात आहे सर. पण जॉनी लिव्हर हे खरंच एक खूप असं Great. व्यक्तिमत्व आहे, ग्रेट Great. लेजेंड Great. माणूस आहे. आपल्या म्हणजे त्यांच्यामध्ये जे एक माणुसकीचा प्रकार आहे, खूप चांगला माणूस, खूप चांगला कलाकार, चांगला भाऊ, चांगला नवरा, चांगला बाप, म्हणजे चांगला माणूस आहे. माणूस. आणि मला सुरुवातीपासून त्यांच्या शागिर्दीमध्ये राहायला मिळालं. 4-5 सिनेमे काय काय शिकायला मिळालं. हे सर्व जसं मी सांगितलं की चांगला, आधी सर्व चांगला माणूस बना. हम्म. आपल्या कुठल्याच असे जे ट्रोल करतात ना, त्यांना मी सांगू इच्छितो की ट्रोल करणं खूप मोठी गोष्ट नाही. ट्रोल करणं हे जगातली सर्वात सोपी आणि Exactly. घाणेरडी गोष्ट आहे. हम्म. कुणाला वाईट म्हणणं, जरी तो वाईट असेल तरी त्या शब्दामध्ये होणं, नाहीतर तो कधीच त्याला स्ट्रॉंग होऊ शकणार नाही किंवा तो बरा होऊ शकणार नाही. जॉनी भाईंकडून हे शिकायला मिळालं की तुम्ही कुणाला दुखावू नका, त्यांना हसवा, कुणालाही हसवा तुम्ही. त्यांच्यासाठी थोडंसं तुम्हाला त्रास भोगावा लागेल चालेल, पण आपल्या खुशीसाठी, आपल्या आनंदासाठी कुणाला त्रास देऊ नका. हे टोलच असंच करतात, त्यांच्या घाणेरड्या खुशीसाठी लोकांना त्रास देतात. करेक्ट. काही बोलतात ते बोलू नका. गाली न देने की सजा कुछ इस तरह से पा रहा हूं. जयंती जी, बोलिए. गाली न देने की सजा कुछ इस तरह से पा रहा हूं, साफ सुथरी कॉमेडी में भी कमेंट में गालियां खा रहा हूं. सर, एक जाता जाता फक्त एक शेवटचं, ते म्हणजे खूप कठीण जर्नी आहे तुमची. जसं तुम्ही म्हटलत की चंद्रपूरच्या एका छोट्या गावात तुम्ही वाढलात, खाण्यापिण्याचे वांदे, तिथून तुम्ही तुमचं पॅशन जपलं सर, खूप मोठी गोष्ट आहे. तिथून तुम्ही कुणाचाही एक गॉडफादर नसताना, डोक्यावर हात नसताना तुम्ही ट्रॅव्हल करून नागपूरला आलात. नागपूरहून तुम्ही मुंबईत आलात. तुम्ही दररोज रिक्षामध्ये झोपायचा, तुम्ही फुटपाथवर राहायचा, नागपूरमध्ये रिक्षा चालवायचं सुद्धा. रिक्षा 3 चाकीची रिक्षा असायची ना, हा, हा. चालवायचं सुद्धा. क्या बात आहे. म्हणजे कडिया काम केलेलं आहे, डबल रोटी विकलेली आहे, रिक्षामध्ये झोपलेला आहात, रिक्षा चालवलेली आहे. सर्व काम माझी कार्यशाळा होती. क्या बात. आणि त्या सर्व गोष्टी आज मला कामी येतात. जेव्हा मी कुठल्याही गावामध्ये जातो, गाव मोठा असो की लहान असो, त्यातल्या परंपरा, त्याच्या ज्या समजूतका असतात, तिथले जे वातावरण असतं ते मला समजायला खूप सोपं पडतं. या सर्व गोष्टीमध्ये हे सर्व वातावरण माझे गुरु आहेत. येस सर, तुम्ही घडलात म्हणजे असे इतक्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही तुमचं पॅशन जपलत आणि मग आम्हाला सुनील पाल द कॉमेडियन याचे दर्शन झाले. सर, एक जाता जाता या सगळ्या गोष्टीतून काय शिकायला मिळालं आणि काय तुम्हाला एक, जर आम्हाला आमच्यासारख्यांना एक ॲडवाईस द्यायची झाली, एक सल्ला द्यायचा झाला आयुष्याविषयी, आपल्या पॅशन विषयी, तर काय सांगायचंय तुम्हाला? शिकायला हेच मिळालं की ज्या कामावर तुमचं प्रेम आहे त्या कामासोबत तुमचं इमानदार, एकनिष्ठ राहणार, त्या कामावर प्रेम करणार, तर ते काम सुद्धा तुमच्यावर प्रेम करेल आणि तुम्हाला भरपूर आनंद आणि सुख देईल. त्या कामामध्ये इन्व्हॉल्व राहा 24/7. वन्स आर्टिस्ट ऑलवेज आर्टिस्ट. नेहमीच त्याच्यामध्ये राहा. असा सल्ला मी स्वतःला देऊ इच्छितो आणि हा सल्ला जर तुम्हाला आवडला तर बरं होईल. आणि कारण सक्सेसचा शॉर्टकट नाही. माझ्या सिनेमामध्ये एक डायलॉग लिहिला होता मनी बॅक गॅरंटीमध्ये. नंबर 1चं स्पेलिंग आहे NUMBERONE. शॉर्टकट के चक्कर में नंबर 1 भी नो 1 हो जाता है. वो NO1 लिखतो ना, नो 1. तर शॉर्टकट मत कर. ACV गाडी करणं, हे विचित्र कपडे घालणं, नाही विचित्र बोलणं आणि त्याच्यावर स्वतःसाठी सोपाई देणार आणि विकत घेतलेले तुमचे मित्र तुम्हाला प्रमोट करणार, हे सर्व शॉर्टकट आहे. याच्यामुळे एक दिवस तुम्ही कुठल्याही जागी पोहोचू शकणार नाही. नो 1 होणार. आणि कामावर प्रेम केलं आणि हळूहळू शिकत गेलं. आपल्या ज्युनियर्सकडून सुद्धा शिका, सिनियर्सकडून सुद्धा. आता हे नवीन प्रकारानं सुरू झालं आहे पॉडकास्ट. आधी इंटरव्ह्यू होतं, आता नवीन अजून काही दिलं नाही. तर ही नवीन गोष्टीसुद्धा शिका. याच्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहे शिका आणि समाजामध्ये त्या गोष्टींबद्दल आणि त्या गोष्टींना घेऊन आपली नवीन क्रिएटिव्हिटी दाखवा.
हे होऊ शकतं कारण तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व राहाल तर. पण चांगल्या नियतीने चांगल्या विचाराने ॲज अ स्टुडंट येस. असंच मी सांगू इच्छितो. थँक्यू सो मच सर आणि ऑल द बेस्ट तुमच्या पुढच्या लव्ह यू ऑल. गॉड ब्लेस यू. ऑल द बेस्ट.